नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. राज्यात निवडणुकीचं वारं आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. दिवाळीनंतर त्याला वेग येईल. मुख्यमंत्री शिंदे काल पुण्यात काही कामानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जे एक्झिट पोल्स आहेत ते सगळे खोटे आणि ते बेसलेस असतात. हरियाणामध्ये हे सिद्ध झालं आहे. जाणून घेऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मीटिंग अरे काय तिकडे जागा वाटप तिकडे होतं. अरे बाबा, चंदीगडला हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होता सैनीजींचा, आणि त्यासाठी सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं. अतिशय मोठा उत्सव झाला, चांगले उत्साह होता, जल्लोष होता. चंदीगडने पूर्णपणे सगळ्यांचं सर्वे ॲनालिसिस खोटा ठरवला आणि मोदीजींचा चमत्कार, मोदीजींच्या कामाला पोचपावती दिली आणि मुख्यमंत्री जे सैनी होते ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर आले. अतिशय काम करणारा कार्यकर्ता, डाऊन टू अर्थ, सगळ्यांना भेटणारा कार्यकर्ता, अशा प्रकारचं त्याचं नावलौकिक आहे आणि त्यांच्या शपथविधीला जाण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि नंतर आणि पंतप्रधानांनी तुमच्यासोबत काही दोन प्रधानमंत्री विश्वास दर्शवला त्यांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये NDA च्या घटक पक्षांचे जेवढे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचा विकास, कल्याणकारी योजना झाल्या त्याबाबतीत देखील चर्चा झाली. आणि संपूर्ण एकंदरीत NDA घटक पक्षांची एक बैठकही झाली. त्या बैठकीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल आणि त्या राज्यांचा विकास यावर चांगली चर्चा झाली. आणि त्या अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. आपलं नाव मतदार यादीत आहे का? आपण लोकशाहीचे संरक्षक आहोत का? याकरता आपलं नाव मतदान यादीत असल्याचं खात्री आपण करून घेतली पाहिजे आणि त्याकरता शासकीय यंत्रणा सज्ज आहे. डॉक्टर सुहास दिवसे, जिल्हाधिकारी यांचं आवाहन. नमस्कार, मी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पुणे. राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकींकरता 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक मतदार जो 18 वर्षाचा ज्यांनी पूर्ण केली आहे त्याचं नाव मतदार यादीमध्ये नोंदणं गरजेचं आहे आणि ज्यांनी आपलं नाव अगोदरच नोंदवलेलं आहे त्यांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पण तपासणं अगदी गरजेचं आहे. नवीन मतदार नोंदणीची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा ज्यांचं नावही मतदार यादीमध्ये अजून आलेलं नाही त्या सर्वांनी 19 ऑक्टोबरच्या आत आपलं नाव नोंदवावं. यासाठी घरबसल्या आपण हे काम करू शकता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची व्होटर हेल्पलाईन ॲप्लिकेशन नावाचं एक ॲप आहे. ते ॲप आपण डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपद्वारे आपण आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. त्यामध्ये 2च पुरावे त्यात द्यायचे असतात. एक तर आपल्या वयाचा पुरावा आणि दुसरा आपला रहिवासाचा पुरावा. हे 2 पुरावे जर दिले तर आपण आपलं नाव नोंदवू शकता आणि मतदार यादीमध्ये एकदा नाव आलं
की आपण मतदानाचा आपला पवित्र हक्क आहे, जे आपलं कर्तव्य देखील आहे, 20 नोव्हेंबर 2024 रोजी तो बजावू शकता. पुणेकरांना, पुण्यातल्या सर्व बंधू भगिनींना, सर्व माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना मी विनंती करतो की मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण निश्चितपणे बजावा. 20 नोव्हेंबर 2024 रोजी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा. छत्रपती शाहू महाराज यांच्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्षाने अतिशय चांगली भूमिका घेतली. त्यानंतर राजे निवडून आले, परंतु त्या कार्यक्रमाला राजांच्या मुलांना कुणीही बोलवलं नाही. बंटी पाटील यांनी त्यांना टाळलं, अशी स्पष्ट भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. आणि कुठेही तुम्ही मला सांगा, मी कुठल्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला किंवा कुठल्या सत्काराला, कुठल्या सन्मानाला गेलो का? ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज निवडून आले, त्यांचे सत्कार झाले कोल्हापूर जिल्ह्यात. मग त्यावेळी मला बंटी पाटलांनी, काँग्रेसने मला का बोलवलं नाही सत्काराला? मी राबलोच ना, सगळ्यांच्या वेळेस जास्त मी राबलोय, मग का बोलवलं नाही? त्यावेळी हा प्रश्न कोणी, आज जो प्रश्न तुम्ही त्यावेळी का प्रश्न कोणी केला नाही? म्हणून तो विषय फुल स्टॉप आहे. माझं सुद्धा स्वातंत्र्य आहे. शेवटी एकच हेतू आहे की शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा घेऊनच मी जातोय. म्हणून कोल्हापूर कनेक्शन, हे कनेक्शन हा मॅच होऊ शकत नाही. हा, जिथं शिवाजी, शाहू फुले आंबेडकर विचार आहे, ते आमचं घर एकच आहे. त्यामध्ये कुठेही वाद नाहीत, कुठेही हे नाहीत. आणि मला आता स्वातंत्र्य आहे की आम्हाला सुद्धा काय ते मोठं काय नुसतं त्यांच्या हायकमांडच्या अंडरच्या मला जमत नाही ना काम करायचं. तसं कोणी ते मला सांगितलं की असं वाका तसं वाका, नाही जमत. त्यापेक्षा आमचं वेगळं स्वराज्य आहे. आणि म्हणून जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं होतं, त्यांचाच आदर्श घेऊन बुटभर मावळे होते, आज बुटभर कार्यकर्ते घेऊन आम्हाला काही ते धाडस करायचे. आणि म्हणून त्या ह्याच्याने माझी ती वाटचाल. सिंहगड रोड पुलावरती एका टेम्पोला भीषण आग लागली. त्यात जीवितहानी झाल्याचं प्राथमिक वृत्त आलेलं नाही. तथापि पोलीस त्याची माहिती घेत आहेत. अजित पवार हे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, किंबहुना 1500 रुपयापेक्षा जास्त पैसे देता येतील का, असं आमचं सरकार आल्यावरती आम्ही ठरवू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तेव्हा मी शेतकरी, कष्टकरी, युवक युवती आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या. तुमचा हा दादा नुसत्या योजनांचा घोषणा करून थांबला नाही, तर त्या योजनांची अंमलबजावणीसुद्धा केली. या सर्व योजनांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. माझ्या लाडक्या बहिणींना, मायमाऊलींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं. दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेसंबंधी माझ्या मायमाऊलींच्या मनात भ्रम पसरवत आहेत. जेव्हा मी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबजावणी शक्य नाही. जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या मायमाऊलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली, तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म तर भरून घेतील पण खात्यात पैसेच येणार नाही. आणि जेव्हा माझ्या बहिणींच्या खात्यात आता 5 महिन्यांचे मिळून 7,500 रुपये जमा होऊ लागले, तेव्हा भेदरलेले आणि घाबरलेले विरोधक म्हणू लागले की आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर येणारच नाहीत. आमचे विरोधक प्रत्येक वेळी खोटा, बिनबुडाचा प्रचार करतात. आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला आणि यापुढंही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील. आम्ही जसं राखी पौर्णिमेला
बहिणींना ओवाळणी दिली तशीच ओवाळणी भाऊबीजेच्या निमित्तानं सुद्धा देत आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. हे राज्यातील मायमाऊली आणि बहिणींच्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल, याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी. माजी खासदार राजू शेट्टी, बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांनी एकत्रात येऊन परिवर्तन आघाडी केली आहे आणि प्रत्येकजण आपापले उमेदवार उभे करणार आहेत. एकूणातच मतदानाचं विभाजन ध्यानात घेता मनसे काय भूमिका घेते, त्याचप्रमाणे ओवैसींचा पक्ष काय भूमिका घेतो, एकंदरीतच हा सगळा प्रकार आता निवडणुकीचा आपल्याला लोकशाहीच्या मार्गानं मतदानातनं सोडवावा लागेल. त्याकरता मतदान करणं, कन्फ्यूज न होणं आणि प्रत्येक पक्षाची भूमिका समजावून आपल्याला कुठला पक्ष जास्त संयुक्तिक वाटतो त्याप्रमाणे त्या उमेदवाराला मतदान करावं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. संपादकीयमधून डॉक्टर शैलेश गुजर.